माझा आरोप तेच आहे, दुसरं काहीच नाही. अगदी ढळढळ दिसतं, अगदी ढळढळ दिसतं मला की सर्वप्रथम तुम्हाला म्हणलं होता, मी घरात म्हणलं होतं, मी जास्त बोलत नव्हतो भाऊला, कारण तो करता धरता माणूस, मी कामापुरतं बोलायचो. चालला भाऊ, हा कधी येशील? संध्याकाळी येईन, उद्या येईन. मी जर नाही आलो तर मग सुपारी दिली असं समजून घ्या म्हणे, असं मुलीला म्हणत होता. चोरीमध्ये आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. हां सापडला आणि मग तो सिद्ध करा ना, मारता कशाला? सिद्ध करा ना, कोर्ट आहे ना पडेल. त्याला 20 वर्ष झालं सर्व. मारायचा अधिकार नाही पोलिसला, पोलिसाला मारण्याचा अधिकार नाही आहे. तुम्ही धरा झाला, जखडा झाला, 7-8 जण असतील ना, ते मारणारे कमी कमी 4 तर असतील. हां त्याला धरा ना, छातीत गोळ्या मारता. अहो शासनानं कायद्यानं सांगितलेलं आहे, किती मोठा आरोपी असला त्याला कमरा बांधून खाली गोळी मारा, त्याला साहेबान करा, त्याला पकडा, त्याला द्वारानं बांधा ना आणि ओढीत न्या. हां छातीत गोळ्या मारल्या, पाहिलं आम्ही. नाकातून रक्त निघालं, डोळ्याचं रक्त चाललंय, तोंडातून रक्त गेलं, कानातून रक्त चाललंय. हां इतक्या गोळ्या घातल्या, एक नाही घातली, 2-4 गोळ्या मारल्या त्याच्या इथं. हे शर्ट फाडले, त्या शर्टला 2-3 दिवस आधीच मीच घरात त्या इस्त्री करून देत होतो. ते शर्ट त्याच्या अंगात आणि ते कुठं गेला? घरून निघायचा, कारमध्ये फिरतो, हॉटेलवर जातो. 2 गाड्या आहेत, मला गाडी घेऊन दिली होती, माझं ऑपरेशन झालं आहे म्हणून तो मी कार नाही चालवत. हां मी ब्रोकर आहे, मी 1,50,000 रुपये महिन्याला कमवतो. आजही एक वावर इकडे 4 कवडीचं ते 4 लाख रुपये कमवतो मी. 2 लाख बी दिले तर कोणाच्या बापाच घेता. पण मग आमचं कमायचं भूत गेलं ना, आम्ही काय करावं आता? पोलिसांचं म्हणणं असं की त्याचे गुन्हे होते अगोदर दाखल. आता हे बघा, पोलीसवाले काही करतात. त्या मुलीला रेप करण्याकरता एक कपड्याला दुकानदार जिथे काम करायची तिथं, तो कारमध्ये मैं तेरे को छोड़ता आज, हां मैं तेरे को छोड़ता, आणि तो तिला घाटात घेऊन गेला. कोणत्या घाटात? कोणत्या गावावर? या फुलंब्री गेल्यावर चौका घाटा में. हां घाटात घेऊन गेला. आणि योग असा होता की आमचा पोरगा त्या हर्सुलच्या आसपास कुठेतरी होता, त्या मयूर पार्क कुठेतरी, त्याच्या मित्राकडे. त्याला फोन आला, म्हणे असं असं झालं म्हणे भाऊ, आणि मला हा सेट म्हणे तिकडे चौका घाटापर्यंत आणलं आणि घाटाच्या बाजूला कार उभी केली आणि मला कपडे काढायला लावून आले. तुमची मागणी काय आता? हां मागणी काय असणार तुमची मागणी? म्हणजे मागणी काय? आम्हाला CBIला केस दाखल करायची, CBI चेक करीन कोण होतं, काय झालं, कोणती चूर झाली, काय झालं, आणि कोण मारलं आणि काय केलं. तर गुन्हेगाराला आम्ही चौकशी करणार, आम्ही न्याय मागणार. बाकी आमचं काहीच म्हणणं नाही. हमको न्याय होणार बस. अशी काही मागणी केली कशी इन कॅमेरा पोस्टमॉर्टम झालं पाहिजे वगैरे? हां आम्ही ही मागणी केली. इन कॅमेरा पोस्टमॉर्टम झालं तर किती गोळ्या लागल्या हे आम्हाला माहीत तर होईल. हां आणि इतक्या गोळ्या छातीवर कसं का मारल्या? यांना कुठून ऑर्डर आणला होता? मोदीने ऑर्डर दिला होता घ्यायला? हां अरे पायाला, दोन्ही पायाला मार ना, एक सोडून 10 गोळ्या मार पायाला, खाली पाड त्याला. हां 2-4 जण काय करत होते? हे बघा सर, चोरी करणारा माणूस एकतर गरीब असतो, तो खूप थर्ड क्लास असतो किंवा दरिद्री असतो, त्याला पैशाची गरज असते म्हणून तो चोरी करतो. चोरी का करतो माणूस? पैशाची गरज असते. जो वेल सेटल आहे, ज्याचे व्यवसाय चालत आहेत, मोठे मोठे हॉटेल्स आहे, तो चोरी करणार का? त्या चोरीच्या आरोपामध्ये ज्या लोकांचे नावं टाकलेले त्या लोकांनी ते सगळे वेल सेटल आहेत, सगळे श्रीमंत लोक आहेत, व्यावसायिक लोक आहेत. ज्याचा मर्डर झाला आहे तोही व्यावसायिक आहे. सगळे व्यवस्थित पैसे व्यवस्थित असणारे लोक आहेत. त्यांना चोरी करण्याची काहीही गरज नव्हती. हे चोरीचं नाव करून सुपारी त्यांनी जी घेतलेली आहे त्या लोकांकडनं, त्याच्यावर पडदा टाकण्यात येतो आहे की हा बाबा हा क्रिमिनल होता म्हणून मारला. बरं ठीक आहे, क्रिमिनल होता म्हणून मारला तर त्याच्या पायावर गोळी मारा, त्याला पकडा, जेलात टाका. न्यायाधीश आहे, न्याय आहे, सरकार आहे, सरकारी व्यवस्थेवर विश्वास ठेवा, ते त्याला जेलात टाकतील, मारून टाकतील. तुम्ही का मारताय? तुम्हाला कोणी अधिकार दिले? पोलिसाचं काम आहे पकडायचं आणि जेलात टाकायचं किंवा कोर्टात न्यायचं. मारून टाकायचं काम पोलिसाचं नाही आहे. पोलिसांनी, माझं एकदम स्पष्ट मत आहे की हा सुपारी देऊन केलेला मर्डर आहे. मला प्लीज न्याय द्या, मला न्याय हवा आहे. जसाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही मी इथून जाणार नाही. मी इथेच दारात इथेच बसून राहणार आहे. ते आता पोस्टमॉर्टम करतायत, मध्ये गडबड करतील. त्यांना मी विनंती केलेली आहे, ऑन कॅमेरा पोस्टमॉर्टम करा. ऑन कॅमेरा पोस्टमॉर्टम होणार नाही, ते चुपचाप पोस्टमॉर्टम करतील, बॉडीला गायब करतील. कारण की बॉडीवर खूप गोळ्या लागलेल्या आहेत आणि बॉडी खूप विचित्र अवस्थेमध्ये. तो चेअरवर बसलेला असताना त्याला गोळ्या मारलेल्या आहेत. तो काही पळत बिळत नव्हता.
कारण तो हॉटेलवर गेलेला होता, पळत नव्हता, तो बसलेला होता निवांत जागेवर त्याला गोळी मारलेली आहे. हो, सकाळी 5 वाजता तो तिथे राहतो ना. हे कसं आहे, हा नाही ना, मग बसतात ना ते पोरं, नाही बसतात, मुलं बसतात, ते गप्पा शप्पा मारत बसतात. ते तर कसं सकाळपर्यंत बसतात ते, हा नेहमीचं बसतात ते. हॉटेल त्यांची जवळपास 1-1:30-2 पर्यंत चालते. नंतर थोडा वेळ ते खातात पितात, जेवण करून गप्पा मारतात. 4-5 सगळे आपल्या घरी जातात. हे जेवढे पण ज्याच्यात गुन्ह्यात नाव टाकलेले आहेत ना, हे सगळे व्यावसायिक लोक आहे मॅडम, सगळे व्यावसायिक आहे. सगळ्यांची तुम्ही चौकशी करू शकता, तुम्ही जाणारच त्यांच्या घरी जाऊन बघणारच. सगळ्यांचे चांगले धंदे पाणी आहेत, त्यांना चोरीबिरी करायची गरज नाही. हा, त्यांना हाणून मारून ते म्हणू शकतात की आम्ही चोरी केली, त्यांना अटक करतील, प्रोसिजर करतील, काही दिवस ठेवतील, म्हणतील तुम्हाला आम्ही नंतर सोडून टाकू, तुम्ही म्हणा की आम्ही होतो म्हणून. असा खोटा कट रचू शकतात ते, की तर तुम्ही म्हणा आम्ही चोरी केली होती, याच्यासोबत तो गुन्हेगार होता असं बोला म्हणून. तर त्यांना मारून टोकून दमदाटी करून त्यांना बोलायला लावू शकतात, पण त्यांना ते नंतर सोडून देतील, हे मी गॅरंटी देते. पोलिस कधीही खरं बोलत नाही सर. पोलिसांना स्वतःला वाचवण्यासाठी खोटंच बोलतात. तो कोविड झाल्यापासून तो पूर्णपणे व्यवसायात झोकलेला होता. 24 तास कामात होता तो. त्याला घरी येऊन जेवण करायला पण वेळ नव्हती. त्याची स्वतःची हॉटेल होती, स्वतःची आयसर्स 2 गाड्या होत्या, 2-3 4 व्हीलर्स होते, ते पण टूरवर चालवायचा तो, म्हणजे ड्रायव्हर लावून. तो स्वतः व्यावसायिक माणूस, त्याला काही गरज नाही चोरीबिरी करायची. तुम्ही त्याला बघितलं, त्याचे फोटो बघा, तुम्हाला कळेल. मी काहीच बोलणार नाही, फोटो बघा, तुम्हाला कळेल तो कसा होता. चोरी करणारा माणूस लगेचच कळतो, तुमची नजर तर पारखी आहे. चोरी करणारा माणूस लगेच कळतो, तसा तो नव्हता. तो व्यवस्थित सेटल माणूस होता. सेटल व्यक्ती चोरीबिरी नाही करत. व्यवसाय करणारा माणूस कशाला चोरी करून, कशाला विनाकारण चुकीच्या जात जाईल. त्यांनी हां ठीक आहे, छोटे मोठे क्राईम आधी त्यांनी लहान वयात केलेले असतील, मग ते धरून त्याला आता क्रिमिनल का ठरवायचं. मधल्या 15 वर्षात त्यांनी काहीच केलेलं नाही ना. हो, नील एकदम क्लिअर झालेले आहेत. आता हे 20 दाखवतील सर, आता तर हे 20 नाही, 10 गुन्हे नाही आहेत. काढा रिपोर्ट, काढा कोर्टातून, कुठे 10 गुन्हे मला दाखवा. 10 गुन्हे नाहीच आहेत त्याच्यावर. 10 गुन्हे असतील तर मलाही कळायला पाहिजे ना, माझा सक्का भाऊ आहे ना तो, मला माहीत पाहिजे ना 10 गुन्हे आहेत त्याच्यावर. एक केस चालू होता. आता त्यांना तर काहीतरी पाहिजे ना उचलून तिथे टाकायला. त्यांचं तर म्हणणं राहिलंच नाही. आता कुठे ना कुठे त्याला अटकवतील ना ते. तो कुठे होता हे मला कसं माहीत राहणार आहे. त्यांच्या साईडनं आलास का?